नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTubeच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. आपली एम-एस ऑफिस 2019 ची सीरीज चालू आहे वर्डची. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत होम मेनूमधील फॉन्ट ग्रुप. चला तर मग सुरुवात करूया. स्टार्ट बटनवरती क्लिक करा. सर्च बॉक्समध्ये वर्ड टाइप करा. ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला टाइप करणार आहोत, जेणेकरून आपल्यासमोर एक 5 पॅसेज ऑटोमॅटिकली टाइप करून मिळतील. इक्वल टू RAND ब्रॅकेट ओपन क्लोज करायचं. विदाउट एनी स्पेस, विदाउट एनी कॅपिटल कॅरेक्टर. एंटर प्रेस करा. तुमच्यासमोर 5 पॅराग्राफ टाइप करून तुम्हाला रेडीमेड मिळतील. आता आपल्याला जी पण काही फॉर्मॅटिंग करायची आहे, ती आपण याच्यावरती अप्लाय करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण फर्स्ट पॅराग्राफ सिलेक्ट करूया. त्याच्यामध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्टची स्टाईल आपल्याला आपल्या चॉईस प्रमाणे निवडायची मुभा असते. या ठिकाणी शेकडो फॉन्ट स्टाईल्स आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जी फॉन्ट स्टाईल आवडते किंवा तुमच्या डिझायनिंगला जी उत्तम आहे, ती तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता. तर भरपूर आहेत मित्रांनो, तुम्हाला जी आवडेल तुम्ही ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आपल्याला समजा असं वाटलं, की आपण बर्लिन सॅन्स CFD नावाचा फॉन्ट निवडायचा, तर आपण त्याच्यावरती क्लिक करायचं. अदरवाईज तुम्ही असं कर्सर ठेवून पण बघू शकता. तुम्हाला लगेच इथं प्रिव्ह्यू दिसते बाजूला का तुमचा फॉन्ट कसा येईल. तर तुम्हाला जे चांगला फॉन्ट वाटेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर पुढचा जो आहे फॉन्ट साइज, याच्यामध्ये तुम्ही त्या बारीक बटनावरती जर क्लिक केला तर ड्रॉप डाउन लिस्ट खाली येईल. त्याच्यामधून तुम्ही फॉन्टची योग्य ती साईज निवडू शकता. इथं प्रिव्ह्यू बघायचा आहे, कर्सर नेऊन ठेवा. तुमचं फॉन्ट साइज तुम्हाला लगेच समजेल. त्याच्यानुसार तुम्ही ती फॉन्ट साइज जी आहे ती चॉईस करू शकता. त्यानंतर पुढं आहे इन्क्रीज फॉन्ट साइज आणि त्याच्या बाजूला डिक्रीज फॉन्ट साइज. इथं तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉन्ट साइज जी आहे इन्क्रीज करू शकता, एकेका स्टेपनं वाढवू शकता. अदरवाईज एकेका स्टेपनं डिक्रीज फॉन्ट साइजमध्ये जाऊन तुम्ही त्याला कमी देखील करू शकता. आणि त्याच्यानंतर पुढं आहे चेंज केस. चेंज केसमध्ये 5 प्रकारच्या केसेस असतात. बाय डिफॉल्ट जी आहे सेंटेन्स केस असते. सेंटेन्स केस म्हणजे वाक्यातील पहिलं अक्षर हे कॅपिटल असणार, बाकी सगळं स्मॉल लेटरमध्ये असणार. तुम्ही चित्रात जर इथं बघितलात, बारकाईने जर निरीक्षण केलं, तर तुम्हाला तुम्हाला समजून जाईल या ठिकाणी. बघा, हे जर पूर्ण वाक्य असं जर आपण गृहीत धरलं, फुल स्टॉप आहे आणि हे पूर्ण वाक्य जर आपण गृहीत धरलं, तर वाक्याचं पहिलं कॅरेक्टर तेवढं कॅपिटल आहे आणि बाकी पूर्ण वाक्य सलग जे आहे ते स्मॉल लेटर्समध्ये आहे. आणि सेकंड केस जी आहे ती लोअर केस आहे. लोअर केसमध्ये सर्व जे अक्षर आहेत, ऑल कॅरेक्टर आर स्मॉल अँड नेक्स्ट इज अपर केस. तर पुढचं जे अपर केस आहे, त्या अपर केसमध्ये सर्व कॅरेक्टर जे आहेत ती कॅपिटल लेटर्समध्ये आहेत. चित्रात पण बघा, तुम्हाला फरक लक्षात येईल. लोअर केसमधील सगळे कॅरेक्टर जे आहेत ते लोअर केसमध्ये आहेत, म्हणजे स्मॉल लेटर्समध्ये आहेत आणि अपर केसमधील सर्व कॅरेक्टर्स जे आहेत ते कॅपिटल लेटर्समध्ये आहेत. आणि चौथी जी केस आहे ती कॅपिटलाइज ईच वर्ड, जी की समजा एखाद्या वाक्य आहे. त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाचं जे पहिलं कॅरेक्टर जे आहे, ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली कॅपिटल लेटर्समध्ये येईल. जसं इथं चित्रात दाखवलं होतं. समजा आपण अप्लाय करून चेक करूया. बघा, प्रत्येक जे अक्षर आहे, फर्स्ट कॅरेक्टर ऑटोमॅटिकली काय झालं, की कॅपिटलमध्ये कन्व्हर्ट झालं. आणि शेवटची जी केस आहे ती टॉगल केस आहे. ही एक्झॅक्ट उलटी केस आहे कॅपिटलाइज त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर जे आहे ते स्मॉल लेटर्समध्ये कन्व्हर्ट होते आणि बाकी पूर्ण जो शब्द आहे तो कॅपिटल लेटर्समध्ये कन्व्हर्ट होतो. असं. तर आपण जी नॉर्मल केस होती आपली बाय डिफॉल्ट सेंटेन्स केस, ती पुन्हा आपण जशाला तशी अप्लाय करूया. त्याच्यानंतर हे जे आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगमध्ये तुम्ही जे काही फॉर्मॅटिंग केलेली असेल अक्षरांची डिफॉल्ट फॉन्टपेक्षा, तर ते पूर्ण एका क्लिकमध्ये तुम्ही काढून टाकू शकता. आपण हे शेवटी पण बघूया. आता खाली 3 वेळा आपण बोल्डवरती बोल्ड केल्यानंतर तुमचं जे टेक्स्ट आहे ते थोडंसं ठळक होतं. म्हणजे नॉर्मल टेक्स्टपेक्षा बोल्ड, ठळक. एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी देखील आपण याचा उपयोग करू शकतो. जनरली हेडिंगला वगैरे किंवा एखादी महत्त्वाचा शब्द असेल तर आपण बोल्ड इफेक्ट त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि त्यानंतर आहे इटॅलिक. इटॅलिकमध्ये तुमचं जे फॉन्टची स्टाईल जी आहे ती कर्सिव्ह टाइप होते. थोडंसं क्रॉस होतात सर्व वर्ड्स आणि थोडेसे स्टायलिश मोडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. आणि
पुढं आहे अंडरलाईन. अंडरलाईन म्हणजे शब्दाखाली आपल्याला अधोरेखित जर करायचं असेल एखादी शब्द किंवा एखादी ओळ, एखादी पॅराग्राफ, तर तुम्ही त्याला अधोरेखित करू शकता. तर आपण हे बोल्ड आणि इटॅलिक काढून टाकूया. अंडरलाईनमध्ये बघा काही 4-5 प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसतील. कर्सर नेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं नाव दिसेल. अंडरलाईन म्हणजे साधी अंडरलाईन आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो डबल अंडरलाईनचा आहे. म्हणजे एका ऐवजी 2 अंडरलाईन आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो थिक अंडरलाईन आहे. म्हणजे जाड प्रकारची अंडरलाईन. कर्सर नेल्यावर तुम्हाला लगेच त्याचं प्रिव्ह्यू सुद्धा त्या ठिकाणी दिसेल आणि त्याच्या पुढची जी आहे चौथी अंडरलाईन ती जी आहे डॉटेड अंडरलाईन आहे. म्हणजे डॉट, डॉट, डॉट असल्यासारखी आणि त्याच्या पुढची अंडरलाईन आहे डॅशड अंडरलाईन आहे, डॅश, डॅश, डॅश असल्यासारखी. त्याच्यानंतर पुढे 1 डॉट, 1 डॅश म्हणजे डॉट डॅश अंडरलाईन आणि त्याच्यानंतर 2 डॉट, 1 डॅश, डॉट, डॉट, डॅश अंडरलाईन आणि त्याच्यानंतरची शेवटची जी स्टाईल आहे, ती आहे वेव्ह अंडरलाईन. जे तरंग आल्यासारखे तुम्हाला या ठिकाणी दिसते. समजा तुम्ही या एवढ्या सर्वांपैकी कुठलंही एक निवडू शकता. समजा आपण डबल अंडरलाईन निवडली आणि आपल्याला असं वाटलं, की आपण अंडरलाईनला काहीतरी वेगळा कलर देऊ, तर त्याची सुद्धा सोय या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या बटनवरती क्लिक करा आणि अंडरलाईनला तुम्ही कलर देऊ शकता. रेड कलर, ब्लू कलर तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यामध्ये मोर अंडरलाईनमध्ये जर गेलं, तर आपल्याला आणखी एक स्टाईल या ठिकाणी आपल्याला अशी करता येईल, की वर्ड्स ओन्ली जर केलं, तर ज्या ठिकाणी स्पेस आहे, तो स्पेस निघून जाईल. शब्दापुरतीच अंडरलाईन राहील. वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत मित्रांनो, तुम्ही स्वतः चेक करू शकता. त्याच्यानंतर पुढचा आहे स्ट्राइक थ्रू. स्ट्राइक थ्रू म्हणजे एखादी समजा पॅराग्राफ किंवा एखादी ओळ, एखादी शब्द आपल्याला कट असं दाखवायचं असेल, तर तुम्ही हे स्ट्राइक थ्रूचा वापर करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला असं सुचवायचं असेल, की या सगळ्या पॅराग्राफपैकी हा पॅराग्राफ तुमच्यासाठी लागू नाही. तुम्ही हे कट म्हणजे स्ट्राइक थ्रू वापरू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे सबस्क्रिप्ट आणि त्याच्या पुढे आहे सुपरस्क्रिप्ट. तुम्हाला एक मी या ठिकाणी काही कॅरेक्टर्स टाइप करून दाखवतो. पाण्याचं रेणुसूत्र म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो. H2O, कार्बनचा CO2 आणि आपण 10 चा स्क्वेअर, 15 चा क्यूब कसा लिहितो? H2O जर आपल्याला लिहायचा असेल, तर आपण काय करतो, की H2O पैकी 2 जो आहे, तो आपण नेहमी बेसला लिहीत असतो. तर आपण फक्त 2 एवढा सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी सबस्क्रिप्ट यूज करायचं. जेणेकरून तुमचं जे 2 आहे, तो ऑटोमॅटिकली बेसला शिफ्ट होईल. या CO2 मधलं देखील CO2 जे आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला सबस्क्रिप्ट इफेक्ट लागू करायचा आहे. बघा कर्सर जर नेऊन ठेवलं, तर तुम्हाला नाव दाखवते. त्याचं शॉर्टकट पण आहे कंट्रोल प्लस इक्वल टू जे की सबस्क्रिप्ट होईल. आणि त्याच्यानंतर 10 स्क्वेअर म्हणजे 10चा वर्ग जर आपल्याला लिहायचा, वर्ग लिहित असताना आपण त्याला नेहमी डोक्यावर लिहितो. म्हणजे त्याला सुपरस्क्रिप्ट आपल्याला करायचं. चित्रात दाखवलं मित्रांनो तुम्हाला क्लिअरली मेन्शन होईल म्हणजे समजेल. X2 मीन्स सुपरस्क्रिप्ट डोक्यावरती जाणार ते. 15चा क्यूब म्हणजे 15चा घन जे आहे, घात, तो सुद्धा आपण असं डोक्यावरती त्याला सुपरस्क्रिप्ट इफेक्ट लावू शकतो. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे टेक्स्ट इफेक्ट अँड टायपोग्राफी. त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही मिक्सिंग इफेक्ट असतात मित्रांनो, वेगवेगळे शॅडो, एम्बॉस वगैरे असे इफेक्ट त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात, जे की आपण ग्लो इफेक्ट वगैरे आपण यूज करू शकतो. उदाहरणार्थ आपण एखादी शब्द सिलेक्ट करूया आणि याच्यापैकी कुठला पण एक इफेक्ट लागू करा. तुम्हाला लगेच तुमचं जो अक्षर आहे तो एकदम स्टायलिश स्वरूपात दिसेल. त्याच्यानंतर पुढे आहे हायलायटर. हायलायटरमध्ये एखाद्या लाईनला सिलेक्ट करा किंवा एखादी पॅराग्राफ सिलेक्ट केला किंवा एखादी शब्द सिलेक्ट करा. समोरच्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी जनरली आपण हायलाइटचा वापर करत असतो. हायलायटरमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलरचे ऑप्शन्स आहेत. तुम्ही येलो कलर हायलाइट करा. जनरली येलो कलर मॅक्सिमम प्रकारे म्हणजे मॅक्सिमम ठिकाणी यूज केले जाते. बघणाऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्ही पण त्याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर पुढं आहे फॉन्ट कलर. फॉन्ट कलरमध्ये तुम्ही एखादी शब्द सिलेक्ट करा अथवा ओळ सिलेक्ट करा अथवा पूर्ण पॅसेज सिलेक्ट करा. तुम्ही जेवढं काही तुम्हाला कलर इफेक्ट लागू करायचा आहे, तुम्ही त्याला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं फॉन्ट कलरमध्ये जाऊन तुम्हाला हवा आहे तो कलर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो कलरचे तुम्हाला 2 प्रकार दिसतील. एक आहे थीम कलर त्याच्यामध्ये शेडिंग असते. म्हणजे ते पर्सेंटेजमध्ये तुम्हाला कलर समजते 80%, 40%, 50%, 10% असं आणि खाली स्टँडर्ड कलर आहेत. स्टँडर्ड कलरचे तिकडे थीम कलर आहेत. म्हणजे थोडंसं फिक्कट, थोडा फिक्कट, आणखी थोडा फिक्कट अशा प्रकारे त्याच्यात कलरची कॅटेगराईज केलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी कुठला एखादी कलर निवडला, समजा रेड कलर आपण घेतला, तर तो आपला कॅरेक्टर काय होईल, शब्द पूर्ण रेड कलरमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. आणि समजा
आता आपल्याला असं करायचं, की आपण जे काही फॉर्मॅटिंग लागू केल्या होत्या, त्या सगळ्या आपल्याला एका क्लिकमध्ये जर काढायच्या असतील, तर आपण या ठिकाणी कंट्रोल ए प्रेस करून इथं क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग जर यूज केलं, तर पूर्ण आपण केलेले फॉर्मॅटिंग सगळ्या निघून जातात. फक्त हायलाइटर जर सोडलं तर. बाकी सगळे निघून जाते. हायलाइटर काढण्यासाठी तुम्हाला परत इथं जाऊन नो कलर त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या दिवस आपण या ठिकाणी थांबूया. थँक यू.